नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की शार्दूल वसुंधराला विचारत असतो की कुठल्या दवाखान्यात नेलं होतं त्याला. त्यावर वसुंधराचे बाबा म्हणतात की इथेच RMC हॉस्पिटलमध्ये. तेव्हा शार्दूल आपलाच दवाखाना तो खूप ओळखीचा आहे आणि त्यातले डॉक्टरसुद्धा खूप ओळखीचे आहेत, जवळचे असल्याचं सांगतो. तेव्हा आकाश म्हणतो की हो का. शार्दूल म्हणतो की हो आकाश सर, कसं आहे ना, तुम्ही जसे माझ्यासाठी जवळचे आहात तसेच तिथले केळकर डॉक्टर पण माझ्या खूप जवळचे आहेत. हे ऐकल्यानंतर शार्दूलचे बाबा खाली मान घालून बसतात. तो त्यांना भीती दाखवण्यासाठी म्हणतो की आकाश सर, तुम्हाला एकदा मी घेऊन जाईल त्यांना भेटायला. असं म्हणून आकाशला तो सांगत असतो, पण इकडे आईबाबांना स्वतःच्या टोमणा मारत असतो. सगळे जेवतात. बाहेर शार्दूल जायला निघतो. तेव्हा तो म्हणतो की बरं आकाश सर, जातो आता. तेव्हा आकाश त्याला थोडा वेळ थांब असं म्हणत असतो, पण शार्दूल आपल्या आईबाबांकडे रागाने बघत म्हणतो की नाही, मला फारशी बाहेरची कामं आहेत, त्यामुळे आता थांबता येणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो की तू आलास बरं वाटलं. शार्दूल म्हणतो की हो बरं, चला आता माझी जाण्याची वेळ झाली. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की लकी, तू होतास म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलो. तेव्हा शार्दूल म्हणतो की आकाश सर, हे माझं कर्तव्य आहे, बरं चला मी जातो असं म्हणतो. तेव्हा तो वसुंधराच्या आईवडिलांना म्हणतो की आई बाबा चला, तुम्हाला मी सोडून येतो. तेव्हा आपले माधवराव म्हणतात की नाही नाही, ते आता आमच्यासोबत गप्पा मारतील मग निवांत जातील. हे ऐकून शार्दूल म्हणतो की ओके, गप्पा मारायचेत का, बरं ठीक आहे मग मी जातो. तो निघतच असतो की बनी त्याला अडवायतो. बनीला बघून तो म्हणतो की अरे बेटा, आता यावेळेस तुला काही गिफ्ट आणलं नाही, पण परत येताना तुझ्यासाठी नक्की आईस्क्रीम आणेन. बनी ऐकून खूप खुश होतो. तेव्हा शार्दूल म्हणतो की तुला भेटून खूप बरं वाटलं असं म्हणून तो तिथून निघून जातो. वसुंधराला भीती वाटत असते की त्याला कळेल की बनी त्याचाच मुलगा आहे. तो गाडीवर रागारागात जाऊन बसतो. जाताना बाय करतो. सगळेजण त्याला बाय करत असतात. तो बनीकडे बघतो. अचानक वसुंधरा बनीला आपल्याकडे ओढून घेते आणि त्याला बाय करण्यापासून थांबवते. शार्दूल घरी निघून जातो. सगळेजण आतमध्ये जातात. बाहेर वसुंधरा आणि वसुंधराचे आईवडील थांबलेले असतात. तेव्हा वसुंधराचे आईवडील म्हणतात की हा शार्दूल इतका शांत कसा बसला, तो काहीच कसा बोलला नाही. वसुंधरा म्हणते की आई बाबा, मलासुद्धा ह्याचीच काळजी वाटते की तो एवढा शांत कसा काय बसू शकतो. त्यानंतर त्याचे आईवडील म्हणतात की म्हणजे तो आता काही सांगणार नाही, काळजी करण्याचं कारण नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते की या सगळ्यात फक्त एकच गोष्ट चांगली झाली की त्याला बनीबद्दल काही कळलं नाही. वसुंधराचे बाबा म्हणतात की नाही नाही, आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल, त्याला काहीच बनीबद्दल कळता कामा नये. तेवढ्यात तिथे माधवराव येतात. माधवराव आल्यानंतर म्हणतात की अहो चला ना, आता आपण चहाट घेऊया, गप्पा मारूया. तेव्हा ते म्हणतात की नाही नाही माधवराव, आता जातो, खूप उशीर झाला आहे, घरचीसुद्धा थोडी कामं राहिली आहेत. ते हट्ट करतात, पण ते वसुंधराच्या आईवडील आम्ही जातोच असं म्हणून जातात. वसुंधरा आपल्या रूममध्ये जाते. इकडे आकाश इरावतीचा फोटो घेतो आणि तिची माफी मागतो. इरावती, नेहमीप्रमाणे आज मी सगळं तुझं केलं. खरं तर वसुंधराची आज काही चूक नव्हती गं, पण कसं आहे ना, मला तुझ्या बाबतीत काही हलगर्जीपणा चालत नाही. खरं तर त्यांना माहीत असतं तर त्यांनी मनापासून सगळ्या गोष्टी केल्या असत्या, याची खात्री आहे मला. त्यासुद्धा चांगल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे काहीच बदल झालेला नाही आहे, फक्त थोड्या गोष्टी बदलल्यात असं ते सांगत असतात. वसुंधरा थोड्या वेळाने आपल्या आईवडिलांना फोन करते आणि विचारते की बाबा तुम्ही पोहोचलात का. तेव्हा ते दाराची चावी लॉक काढून आतमध्ये निघत असतात. तेव्हा ते म्हणतात की हो हो, आत्ताच पोहोचलो. ते दरवाजा उघडतात. तेव्हा वसुंधरा सगळं ठीक आहे का हे बघण्यासाठी फोन केलेला असतो. समोर शार्दूल प्रेत बनवून झोपलेला असतो. वसुंधराच्या आईचा कानावरून फोन पडतो. फोन पडल्याचा आवाज वसुंधराला येतो. वसुंधराला अंदाज येतोच की एकूणच तिथे काहीतरी गडबड आहे, त्यामुळे ती फोन चालूच ठेवून ऐकत असते. इकडे शार्दूल प्रेत बनून झोपलेला असतो. तो उठतो आणि म्हणतो की या रानडे या. ते आल्यानंतर काहीच बोलत नाहीत. ते पूर्ण शॉकमध्ये असतात. आई रडायला लागते. शार्दूल उठतो आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. त्याला राग अनावर झालेला असतो. तो येतो आणि बाबांची कॉलर पकडतो आणि म्हणतो की काय बाबा, इतके नीच आहात तुम्ही, स्वतःच्या मुलाचं, जिवंत मुलाचं तुम्ही श्राद्ध घालून आहात. आई, तुला कशी लाज कशी वाटत नाही गं. इथे मी रोज रात्री दारू पिताना मी स्वतःला शिव्या घालत असतो. मी इतकं फसवतो, मी इतका वाईट मुलगा आहे, पण आत्ता मला कळालं की माझ्यात संस्कार कोणाचे उतरले. या
तुमच्या दोघांचेच आहेत. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत स्वतःच्या जिवंत मुलाचं श्राद्ध घालून येतं आणि ते पण जिवंत असताना. तेव्हा तो आपल्या खुर्चीवर बसतो. तो म्हणतो की याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. तो बाबांची कॉलर पकडलेली असते. बाबा खूप घाबरतात की आता हा शार्दूल आपल्याला मारणार की काय. शार्दूलच्या ते पायाजवळ जाऊन बसतात की शार्दूल, तुला काय करायचं आहे ते आमच्यासोबत कर, पण प्लीज वसुंधराच्या मागे लागू नको. वसुंधराला सुखाने जगू दे. हे सगळं वसुंधरा आपल्या कानाने ऐकत असते. शार्दूल म्हणतो की तुम्ही काय केलं आहे याचा तुम्हाला अंदाज नाही आहे. इतके दिवस मी स्वतःला शिव्या देत होतो की मीच वाईट मुलगा आहे, पण आता तुम्ही सिद्ध करून दाखवलं की माझ्यापेक्षासुद्धा नीच लेवलचे तुम्ही आहात. त्याचे बाबा त्याचे पाय पकडतात, त्याची माफी मागतात, रडतात, पण शार्दूलला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्याचा क्रूरपणा वाढतच चाललेला असतो. अक्षरशः तो बाबांच्या अंगावर धावून त्यांना मारण्याच्या लेवलपर्यंत पोहोचलेला असतो. बाबा कसे तरी आपला जीव वाचवून एका कोपऱ्यात उभे राहिलेले असतात. आईचे तर डोळेच व्हायला लागलेले असतात. पण या सगळ्यात शार्दूल खूप मोठी चूक करतो की ह्या सगळ्याचा राग तो वसुंधरावर काढणार असतो. तो त्यांना म्हणतो की तुम्ही त्या वसुंधरासाठी मला केलं ना, नाही तिचा संसार उद्ध्वस्त करून टाकला ना, तर नावाचा शार्दूल नाही मी. आता हा शार्दूल तुमच्यासाठी मेला, तुम्हीच मारलं ना या शार्दूलला, आता फक्त लकी जिवंत आहे, असं म्हणून तो आईबाबांना धमकी देत असतो. तो म्हणतो की आता तुम्हाला कळेल की मी कुठल्या लेवलला जाऊ शकतो. आत्तापर्यंत मी शांत होतो, पण आता इथून पुढे तुम्ही लकीला पाहचाल, कारण तुम्ही शार्दूलला मारून टाकलं. तेव्हा वसुंधराचे आईवडील खूप घाबरलेले असतात. बाबा त्याचे पाय पकडून विनवण्या करत असतात. तेव्हा तो पाठीमागची खुर्ची लाथेने उडवतो आणि म्हणतो की अरे इथं तुम्ही एवढ्या विनवण्या करताय, ह्या कोणासाठी करताय, इथे दुसरा कोणी शार्दूल आहे का, कारण तुम्ही तर शार्दूलला मारलंत ना. तेव्हा त्यांना तो बाजूला झटकून देतो. तो म्हणतो की आता तुम्ही माझं खरं रूप पाहाल, असं म्हणून तो जायला निघतो. तेवढ्यात तो आईच्या कानावरचा फोन पडलेला असतो, त्याच्यावर पाय देऊन पुढे जातो. तिकडे वसुंधराला खाडकन आवाज आलेला असतो. तो रागात बाहेर निघून जातो आणि गाडी स्टार्ट करायला लागतो. इकडे वसुंधरा खूप घाबरलेली असते की हा आता नक्की पुढे जाऊन काय करणार आहे, कारण त्यांनी धमकी दिलेली असते आता ठाकूर घराच्या कुटुंबात घुसून मी त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त नाही केलं तर शार्दूल नाव लावणार नाही. ती याचा पूर्णपणे विचार करत असते. ती पुढे काय करावं यासाठी विचार करत असते की एवढ्यात शार्दूलची आई बाबांजवळ जाते आणि त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करते. पण बाबा आपल्या देवाकडे प्रार्थना करून म्हणतात की बाळा, वसुंधराचा संसार वाचू दे, तिला काही नको व्हायला, तिने आधीच खूप काही सहन केलेलं आहे, आता कुठे तिच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येतात, यात शार्दूलची नजर नको लागायला. ते कसेबसे सावरलेले असतात. इकडे वसूला सारखी भीती वाटत असते की शार्दूल आता पुढे काय करतोय आणि ती आपल्या काळजीत असते. इकडे शार्दूल गाडी स्टार्ट करून खूप रागात तिथून निघून गेलेला असतो. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला ह्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.